पावसाने अक्षरशः झोडपून काढले। रोहा शहरातील कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडून संपूर्ण शहराला घेराव घातला, ज्यामुळे रोहा शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। कुंडलिका नदीचं रौद्र रूप आणि त्यामुळे रोहा शहरात निर्माण झालेली पूरस्थिती ही ड्रोनद्वारे टिपण्यात आली आहे। तर सकाळपासूनच कोकणात पावसाने कसं धुमशान घातलेलं पाहूया। रायगड जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसाचा मोठा फटका नागोठणे शहराला बसलेला पाहायला मिळतोय, कारण आंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण नागोठणे शहरातली बाजारपेठ असेल किंवा कोळीवाडा आजूबाजूचा संपूर्ण परिसर आहे तो पाण्यात गेलेला आहे आणि त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांना आता सुरक्षित स्थळी ज्या काही बोटी आहेत त्या बोटींमधनं पोहोचवण्याचं काम सुरू आहे। दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे आमचं जीवन एकदम विस्कळीत झालेलं आहे आणि आमची आज परिस्थिती तुम्ही बघा कशी झालेली आहे ती, आणि आमचं सगळं सामान सगळं आम्ही रस्त्यावर आल्यासारखं झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला याचा खूपच त्रास होतोय। दरवर्षी म्हणजे 89 पासून आम्ही या पुराचं सगळं चित्र पाहत आलेलो आहे। आतापर्यंत पूर हा कधी आलंय ना असं झालेलं नाही। आत्तासुद्धा आपण पाहू शकता माझ्या घरामध्ये पाणी किती आहे ते, आणि माझ्या घरामधलं सामान, जेवणाचा अन्नधान्य जो काय आहे, कपडा लता आम्हाला उचलण्याकरता वेळ पण नाही मिळत दरवर्षी। तर या मुसळधार पावसाचा परिणाम नद्यांप्रमाणेच महामार्गावरती देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या आहे खेडमधल्या बोरघर या ठिकाणी आणि आपण पाहताय की हा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि या मुंबई गोवा महामार्गाची ही परिस्थिती बघा। या महामार्गाला अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झाले अशी परिस्थिती इथे पाहायला मिळते। हा जो मार्ग बघताय हा मुंबईकडे जाणारी हा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये संपूर्ण या रस्त्यावरती पाणी असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर गोव्याच्या दिशेतून मुंबईला जाणारी जी वाहतूक आहे ही एका लेनने सुरू आहे, मात्र हे वारंवार होतंय। गेल्या वर्षी देखील या ठिकाणी अशाच पद्धतीने पाणी भरलं होतं, त्यामुळे सांगूनही इथं उपाययोजना का होत नाही असा संतप्त सवाल ग्रामस्थ करतात। दरवर्षी पाणी इथं महापूर येतो आणि या महापुराचा फायदा तोटा हा सगळ्या इथल्या प्रवासी वाहन लोकांना होतोय आणि वाहनाला होतोय आणि ग्रामस्थांना सुद्धा मोठी अडचण कुठे या हवेलगत असता गावात जाणार रस्ता आहे, त्या रस्त्याला कधी आज तक त्यांनी कोरीही टाकली नाही आणि रस्ताही केला नाही। कुठलीच सुविधा बोरगडमध्ये रहिवासी कुठलंच केलेलं आहे। नारंगी नदीला देखील पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी सध्या दापोली खेड या रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळतंय। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय की हा संपूर्ण जो रस्ता आहे दापोलीच्या दिशेने जाणारा हा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे आणि सध्या या ठिकाणी जे येणारे लोक आहेत ते याच्यातून मार्ग काढतायत किंवा वाहन चालक देखील या ठिकाणी गाड्या जबरदस्तीने टाकताना पाहायला मिळत आहेत। खरं तर पावसाचा जोर हा अजूनही खेडमध्ये कायम आहे। रेल्वे इंजिनिअरिंगच्या इथेही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय आणि त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिला तर हा खेड दापोली मार्ग जो आहे तो देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात येण्याची शक्यता आहे। पुढची बातमी। एअर इंडियाच्या 2 माजी कर्मचाऱ्यांनी